दी इंटरनॅशनल असोसिएशन लायन्स क्लब ऑफ कराड यांच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त आयोजित केलेला पत्रकार सन्मान सोहळा मंगळवार दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी कराड अर्बन बँक शताब्दी हॉलमध्ये विविध मान्यवरांच्या उपस्थित मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कराड अर्बन बँक शताब्दी हॉलमध्ये आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्यामध्ये कराड शहरासह मलकापूर, कराड तालुक्यातील पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. लायन्स क्लब ऑफ कराड यांच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळा कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मान्यवर यांचे व्यासपीठावर आगमन होताच लायन्स क्लबच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या स्वागत कार्यक्रमानंतर पत्रकार सन्मान सोहळा कार्यक्रमाची सुरुवात लायन्स राजीव शाह यांच्या सूत्रसंचालनाने लायन्स मिलिंद भंडारे यांच्या ध्वजवंदनाने करण्यात आली. आणि आपले लाडके खासदार माजी प्रशासकीय अधिकारी एक अभ्यास व्यक्तिमत्व यांचे हस्ते आपण कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. मिलिंद भंडारे यांना विनंती करतो की त्याने ध्वजवंदन करावं. सगळे उभं राहावं. नमस्कार. आम्ही आमच्या राष्ट्रध्वजाला प्रणाम करतो आणि या ध्वजाशी एकनिष्ठ राहू अशीही आम्ही प्रतिज्ञा घेतो. आपल्यापैकी प्रत्येकाने जबाबदार नागरिकाची कर्तव्य तळमळीने आणि दीर्घोद्योगपूर्वक पार पाडली पाहिजे, कारण त्यावरच या ध्वजाचा सन्मान आणि वैभव या गोष्टी अवलंबून आहेत. आमच्या या राष्ट्राचे कीर्तिमंदिर उभारण्यासाठी आमच्या हातून सतत सत्कृत्य घडण्याची आवश्यकता आहे. अर्थात सुवर्णाक्षरात लिहिलेल्या या ध्वजाचा तेजस्वी इतिहास हीच आमच्या कार्याची प्रेरक शक्ती आहे. आम्ही आमच्या राष्ट्रध्वजावरील अढळ निष्ठा उद्घोषित करतो. अर्थात त्याचे भवितव्य म्हणजे आमचे भवितव्य असे आम्ही मानतो. आमच्यापैकी प्रत्येक व्यक्ती या ध्वजाचे तेज आणि वैभव वाढवण्यासाठी मनपूर्वक प्रयत्न करेल आणि या प्रयत्नातूनच आम्ही आमच्या ध्वजाला राष्ट्रमंडळात उंच आणि मानाने काढू. जय हिंद. धन्यवाद. मित्रांनो, योगाव कसा असतो बघा. एक पत्रकार बंधू आपला लायन्स क्लबचा अध्यक्ष आहे आणि तोच आपल्या बंधूंचा सत्कार करतोय. खरं तर हा दुर्मिळ योग आहे. मी लायन खंडूजी यांना विनंती करतो की त्याने आपल्या मनोगत व्यक्त करावे. ध्वजवंदन कार्यक्रमानंतर लायन्स क्लब ऑफ कराडचे अध्यक्ष खंडू इंगळे यांनी आपले मनोगतीय भाषण केले. नमस्ते. आज या ठिकाणी पत्रकार दिनाच्या निमित्तानं पत्रकार सन्मान सोहळ्याला उपस्थित असलेले माजी राज्यपाल खासदार श्रीनिवासजी पाटील सर, लायन्स क्लबचे द्वितीय उपप्रांतपाल भोजराज नाईक निंबाळकर सर, माझे सहकारी सचिव संदीप पवार, तसेच माझे खजिनदार मिलिंद भंडारे आणि उपस्थित सर्व माझे पत्रकार बंधू आणि भगिनींनो. वृत्तपत्र सृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी 6 जानेवारी 1632 रोजी दर्पण हे दैनिक सुरू केले आणि त्यांचा जन्मदिवस हा आपण पत्रकार दिन म्हणून साजरा करतो. त्या काळामध्ये स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये ज्या वृत्तपत्राची जी गरज भासून त्यांनी जे योगदान देऊन या समाजाला जागृत करण्याचे काम केले, त्यामुळेच राज्य सरकारने हा दिवस पत्रकार दिन म्हणून घोषित केले आणि त्या निमित्त राज्यातील पत्रकारांचा या दिवशी आपण विविध संस्था, विविध संघटना सन्मान करत असतात. सर्वप्रथम 1880च्या 29 जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये बेंगॉल गॅझेट या नावाचे साप्ताहिक सुरू झाले आणि त्याचीच प्रेरणा घेऊन आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण या मराठीतल्या पहिल्या वृत्तपत्राची सुरुवात केली. आचार्य जांभेकर हे अतिशय हुशार आणि बहुभाषिक बहुआयामी व्यक्तिमत्व होते. इंग्लंडच्या रॉयल एशियन सोसायटीच्या त्रैमासिक शोध निबंध पत्रिकेमध्ये पहिला भारतीय म्हणून त्यांचा निबंध छापून प्रकाशित झाला होता. त्यानंतर लोकमान्य टिळक, आगरकर, आचार्य आत्रे यांनी लोकशिक्षण, ज्ञानप्रसार आणि स्वातंत्र्यासाठी लोकांना प्रेरित करण्याच्या दृष्टीने आपल्या लेखणीचा प्रभावी अस्त्र म्हणून उपयोग केला. याचबरोबर सध्या
डिजिटल पत्रकारिता देखील ऑनलाईन पत्रकारिता म्हणून ओळखले जाते. इंटरनेट, टीव्ही, फेसबुक, व्हॉट्सअप वगैरेच्या माध्यमातून याचे वितरण होते. या नव्या डिजिटल माध्यमामध्ये शासन देखील जास्त संवेदनशील दृष्टीने पाहत आहे. यामुळे बऱ्याच वृत्तपत्रांनी आपल्या ऑनलाईन साईट सुद्धा वेबसाईट चालू केलेल्या आहेत. सर्वप्रथम 1970 मध्ये ब्रिटनमध्ये टेलिटेक्स या माध्यमातून डिजिटल पत्रकारितेची सुरुवात झाली आणि त्यानंतर 2000 साली याचं सुरुवात भारतामध्ये झाली. म्हणूनच समाज मनामध्ये एक प्रकारचे जिव्हाळ्याचे स्थान असलेल्या या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचे प्रति आदर व्यक्त करण्यासाठी आम्ही आमच्या लायन्स क्लबतर्फे आज त्यांचा सत्कार करीत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा ही नम्र विनंती. धन्यवाद. जय राजेंद्र. धन्यवाद अध्यक्ष. अध्यक्षांचं म्हणून पहिलं घेतलं त्याचं कारण असं आहे की हेतू काय हे कळणं गरजेचं होतं. यानंतर आपण पाहुण्याचं स्वागत करणार आहोत. मान्य अध्यक्षांना विनंती करतो की त्यांनी खासदार साहेबांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करावं. लायन्स क्लबचे अध्यक्ष खंडू इंगळे यांच्या मनोगतीय भाषणानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व मान्यवर यांचा क्लबचे अध्यक्ष खंडू इंगळे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. त्यावेळी सातारचे खासदार श्रीनिवास पाटील, द्वितीय उपप्रांतपाल भोजराज निंबाळकर, राजीव शाह, संदीप पवार, जितेंद्र ओसवाल, मिलिंद भंडारे, जितेंद्र पोरवार यांची उपस्थिती होती. काकांकडे यायला विनंती आणि आपल्या नदीतील आपल्या समस्या म्हणजे आपले बांधव याचा सत्कार करण्याचं योग पत्रकार आणि आमचे लायन्स क्लबचे अध्यक्ष नारायण खंडू यांच्या मनात आले आणि ती कल्पना ती साकारली. आता आपण महत्वाच्या कार्यक्रमाला सुरुवात करणार. कार्यक्रमातील प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या सत्कार कार्यक्रमानंतर लायन्स क्लब ऑफ कराडच्या वतीने आयोजित केलेल्या पत्रकार सन्मान सोहळ्यात कराड शहर व परिसरातील उपस्थित पत्रकारांचा व लायन्स क्लबचे अध्यक्ष खंडू इंगळे व पदाधिकाऱ्यांचा खासदार श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. शशिकांत पाटील, दैनिक प्रीती संघम मंचावर घ्यावं त्यांनी.
पत्रकार सन्मान कार्यक्रमानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भोजराज निंबाळकर व सातारचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी आपले मनोगतीय भाषण केले. उपस्थित असलेले आपले अनेक वर्षांचे मार्गदर्शक आणि आपल्या सातारा जिल्ह्याचं भूषण, कराडचंही भूषण, आदरणीय खासदार श्रीनिवासजी पाटील, माजी राज्यपाल, त्याचबरोबर या लायन्स क्लब कराडचे अध्यक्ष खंडू जिंगळे, जिल्हा माहिती अधिकारी दत्तात्रय कोकरे, या क्लबचे सचिव संजय पवार आणि तसेच खजिनदार लायन मिलिंद भंडारे आणि सर्व लायन्स क्लबचे कराडचे सर्व सदस्य, त्याचबरोबर सर्व पत्रकार बंधू भगिनी, आज अतिशय विशेष कार्यक्रम 2022च्या वर्षाच्या सुरुवातीलाच लायन्स क्लब कराडने हाती घेतला आहे. मी नवीन वर्षाच्या प्रथमतः सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि हा उपक्रम आपल्या जिल्ह्यातील सर्वच लायन्स क्लबच्या वतीनं केला जातो. आपापल्या भागातील पत्रकारांचा प्रत्येक वर्षी सत्कार केला जातो. त्यामागे भावना अशी असते, आम्ही जी काही सेवा कार्य करतो ती सर्व जनमानसापर्यंत पोहोचवण्याचं कार्य तुम्ही मंडळी करत असता. कारण आम्ही केलेलं कार्य तसं कुठं दिसू शकत नाही. आपण ते जनतेसमोर आणलं तरच ते लोकांना समजू शकतं की हे काहीतरी करतायत. आज लायन्स क्लब कराड असेल, लायन्स क्लब फलटण असेल, सातारमधले आमचे इतर क्लब असतील आणि आमचा प्रांतीय लेवलचे सुद्धा सर्व क्लब्स अतिशय मोठ्या प्रकारची सेवा कार्य चाललेली असतात. आमच्या प्रांतामध्ये जवळजवळ 12 परमनंट प्रोजेक्ट्स आहेत की ज्यामध्ये 12 हे आय हॉस्पिटलचे प्रोजेक्ट्स आहेत. त्याचबरोबर ब्लड बँकेचे 2 प्रोजेक्ट आहेत आणि चिल्ड्रन्स पार्क जवळजवळ 100च्या वरती चिल्ड्रन्स पार्क आपण केलेले आहेत लहान मुलांसाठी. अनेक प्रकारचे सेवा कार्य चालू असतात. आज डोळ्यांच्या बाबतीतलं लायन्सचं काम आपल्याला सर्वश्रुत आहे. कराडमधलं लायन्स आय हॉस्पिटल किती काम करत आहे आपण पाहताय. आमचंही लायन्स क्लब फलटणचं लायन्स मोदे आय हॉस्पिटल गेली 22-23 वर्ष ह्या क्षेत्रामध्ये आहे. तत्पूर्वी 15-20 वर्ष आम्ही लायन्स पद्मभूषण डॉक्टर MC मोदी यांची शिबिरं भरवत होतो आणि त्यायोगेच आम्हाला या हॉस्पिटलला मदत मिळाली, मंजुरी मिळाली आणि गेली 22 वर्षे हे कार्य चालू आहे. महिन्याला 250-300 ऑपरेशन्स आमची हॉस्पिटल करतात. आपल्या कराडचं तर जवळ 400-500 ऑपरेशन्स प्रत्येक महिन्याला होतात आणि त्यातले बऱ्याच 70 ते 80% ऑपरेशन्स आम्ही फ्री करत असतो आणि जे बाकीचे ऑपरेशन्स, पेई ऑपरेशन जे असतात ती सुद्धा 50%पेक्षा कमी खर्चामध्ये केली जातात. अशा प्रकारचं कार्य आम्हाला करण्याची उर्मी आपण लोकांमुळेच मिळते. समाजामधून जे काही आम्हाला सहकार्य मिळतं, मदत मिळते आणि आपलं सर्व पत्रकारांचं सहकार्य मिळतं. आपण जसं आमचं कार्य जनतेपर्यंत पोहोचवलं तसंच ज्या गरजू व्यक्तींना सुद्धा तुम्ही आमच्यापर्यंत आणून सोडता आणि त्यामुळं आम्ही असं समजतो की आमच्या दोन्ही याच्यामधलं आपण दुवा आहात आणि यासाठीच आम्ही कायमचे आपले उतराई राहतो. म्हणून आम्ही प्रत्येक वर्षी आपापल्या भागातील पत्रकारांचा सत्कार सन्मानित करत असतो. आमचे आदरणीय श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर जे आज विधानसभेचे विधान परिषदेचे सभापती आहेत, त्यांनी आमच्याकडे एक कार्य असं ठेवलेलं आहे की सध्या आपण पाहतोय की वेगवेगळ्या प्रकारची संकटं, आपलं नैसर्गिक संकट आपल्यावर कोसळत आहेत आणि याच्या मागे ग्लोबल वॉर्मिंगचा मोठा भाग झालेला आहे आणि आपण ज्या प्रकारचं जनजीवन आज जगतो आहोत आणि त्याचे जे परिणाम आहेत, तर ज्या ज्या गोष्टी आपल्या चुकीच्या झालेल्या असतील त्या आपल्याला आता तरी सुधारल्या पाहिजे. हा उशीर झालेला आहे पण आता तरी या सुधारल्या पाहिजेत. या दृष्टीने याच्यावरती जनजागृती करण्याचा कार्यक्रम आपण लायन्स आणि जिल्हा बँक, आपली सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आणि महाराष्ट्र शासन या सर्वांच्या एक संकल्पनेतून आपण 20 फेब्रुवारीला हा कार्यक्रम घेणार आहोत. सध्याच्या पॅन्डेमिक परिस्थितीमुळं
हा आपण फिजिकल कार्यक्रम घेणार नाहीये, परंतु उलट ती एक सुवर्ण संधी समजतो आम्ही की एकाच वेळी महाराष्ट्रातील सर्व ठिकाणच्या शेतकऱ्यांशी आपण संवाद साधू शकतो. आणि या शेतकऱ्यांना सगळ्यात महत्त्वाचा व्हिक्टीम जो पण असेल पहिला तर तो शेतकरी आहे. या ग्लोबल वॉर्मिंगमुळे म्हणजे अवकाळी पाऊस तरी पडेल, पूर येतील किंवा दुष्काळ तरी पडेल, अशा अनेक प्रकारची संकटं येत आहेत. आणि आपण रोगराईच्या बाबतीत सुद्धा बघतो आहोत. हा जो आता कोरोना जो आपण पाहतोय हा सुद्धा याचाच एक भाग आहे आणि त्यामुळेच हे संकट आपल्यावरती ओढवलेलं आहे. तर याच्यावरती जनजागृती होण्यासाठी अगदी शुद्ध मराठी भाषेमध्ये अगदी सामान्य शेतकरी वर्गाला सुद्धा समजेल अशा पद्धतीचं आपण ते वेबिनार आयोजित करणार आहोत. आणि प्रत्येक ग्रामपंचायतीला, प्रत्येक ठिकाणच्या कृषी खात्याला या बाबतीत आपण सजग करून त्या ठिकाणी अगदी लिमिटेड लोकांचा ग्रुप तयार करून त्यांना आपण हे मार्गदर्शन देणार आहोत. तर या प्रकारचं कार्य करण्याचं मुख्य म्हणजे लायन्स संघटनेचं जे काही 5-6 उद्दिष्ट मुख्य आहे त्यातलं हे आता लायन्स इंटरनॅशनल आहे याचंही आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे. जसं आम्ही डोळ्यांचं करतो तसंच आमचं कॅन्सरवरती सुद्धा लहान मुलांमध्ये जे आज कॅन्सर वाढलेला आहे हा सुद्धा आपण त्याच्यावरती सुद्धा आता कार्य करतो आहोत. त्याचबरोबर भुकेलेल्यांना अन्न ही एक ॲक्टिव्हिटी अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही करतो. आज बऱ्याच ठिकाणी अनेक भुकेल्यापोटी झोपणारी व्यक्ती असतात, तर त्यांना कोणीतरी पाहिलं पाहिजे. अनेक समाजात असे लोक करत असतात कार्य, पण एक संघटनेच्या माध्यमातून जर केलं तर ते अतिशय कार्य चांगल्या प्रकारे होऊ शकतं. या दृष्टीने हेही कार्य आपण करतो आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आम्ही नेहमीच हे कार्य करत राहू. आज मी खरं म्हणजे लायन्स कराडचं पहिल्यांदा अभिनंदन करतो की ज्या वेळेला उमेदवारी जाहीर केली त्यावेळेला अगदी पहिल्याच भेटीमध्येच प्रथमच या लोकांनी अतिशय उत्स्फूर्तपणे पाठिंबा दिला. आणि मुळात आमचं कराडचं क्लब आणि पलटणचं क्लब दोघंही अर्धशतकवीर आहेत. 50-52 वर्षे क्लबला झालेली आमच्या दोन्ही क्लबना आणि दोघांमधलं कोऑर्डिनेशन अतिशय चांगलं असल्यामुळं एकमेकांना अतिशय चांगल्या प्रकारचं पूरक कार्य घडू शकतं. आणि सगळ्याच आमच्या प्रांतामधल्या सर्वच क्लबनी एक बिनविरोध पाठिंबा देऊन मला ही काम करण्याची संधी दिली. यावर्षी सेकंड वाईज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आहे, पुढच्या वर्षी फर्स्ट वाईज डिस्ट्रिक्ट गव्हर्नर आणि त्याच्या पुढच्या वर्षी गव्हर्नर, म्हणजे 2 वर्ष आमचं ट्रेनिंगच असतं. म्हणजे आमची संघटना अतिशय शिस्तबद्ध कार्य करते आणि समाजातून जो पैसा उभा केला जातो किंवा जे काही डोनेशन मिळेल, आमचे LCI म्हणून लायन्स क्लब इंटरनॅशनल फाउंडेशन आहे, ह्या फाउंडेशनला मिळणारा प्रत्येक रुपया सेवा कार्यांवरतीच खर्च केला जातो. ॲडमिनिस्ट्रेशनसाठी मेंबर्स पार्टिसिपेट करतात, मेंबर्सचं कॉन्ट्रिब्युशन असतं आणि त्यातून ॲडमिनिस्ट्रेशनचा खर्च केला जातो. त्यामुळं जगामध्ये एक नंबर संघटना ठरलेली आहे की जे 100% चॅरिटी करते. तर यासाठी मला संघटनेचा जसा अभिमान आहे तसंच आपल्या सगळ्या समाजातील दानशूर व्यक्तींचा, आपल्या पत्रकारांचा सर्वांचंच सहकार्य मिळतं. त्यामुळं आपलाही आम्हाला अभिमान आहे आणि असंच आपलं सहकार्य कायम आमच्या संघटनेला मिळत राहावं अशी अपेक्षा व्यक्त करतो. आज इथं लायन्स क्लब कराडनी त्याच्या अध्यक्ष खंडोजी इंगळे वगैरे त्यांच्या सहकार्यांनी इथं बोलावलं आणि सन्मान केलेला आहे आणि आज आम्हाला आपल्याशी हितगुज साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय लायन्स. धन्यवाद नाना. खरं तर कराडकर भाग्यवान आहेत. साहित्य, संस्कृती, कला हे जोपासणारं गाव. ह्याच गावामध्ये एक हाडाचे शेतकरी असणारे सिक्कीमचे माजी राज्यपाल, माजी प्रशासकीय अधिकारी आणि आत्ताचे आपले खासदार महामहिम श्री श्रीदेवाजी पाटील हे आपल्यास आता मार्गदर्शन करतील. सगळ्यांनी याचं अवघड काम. तो पत्र लिहिणारा मूळचा पत्रकार. मुद्दाम सांगतो, पहिले लिहून व्हायचं मग आणि सगळ्यात शेवटी काही काळजी करून इकडे मी सगळ्यांना सांभाळत नाही, त्याला जागा नसायची. पण ती तिरकं काढली तिकडून
ताकद कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त मजकूर लोकांना कळेल अशा भाषेत, बोली भाषेत समजेल असा सांगणं म्हणजे पत्रकार. आता करोना कोणाला माहित होता, लॉकडाऊन कोणाला माहिती होतं, क्वारंटाईन कोणाला माहित होतं, खेड्यातली बाई कानाच्या मागं वजी म्हणून अगं त्याला क्वारंटाईन केलं बरं का, म्हणजे घरात आहे ती. आणि आता तर निघाल्या 7 दिवसाचं क्वारंटाईन नाही, 5 दिवसाचं. आणि शंका आली तर RT-PCR करायचं नाही, कमी पडा तुम्ही. मग खरं सांगतो हे पत्रकार. मग कोण पत्रकार निघालाय? बाळश्री जांभेकरांसारखा 12 भाषा. रॉयल सोसायटीचा पहिला नंबर, उत्तम लिखाण, जाणकार, बहुभाषी, पोंबुर्ला गाव सिंधुदुर्गात. त्या माणसानं सुरू केलं दर्पण. नाव बघा, दर्पण आरसा, त्याचं भाषांतर आहे. पण दर्पण काय, त्यात अर्पण आहे. म्हणजे मी जे काय लिहितो हे माझं नाही, समाजात मला दिसतंय ते तुम्हाला दावतो, त्याला दर्पण. एक माणूस सारखा आरसा साफ करतो, तरी त्याला आपलं रूप काही चांगलं दिसत नव्हतं. तर एकदा राजभवन गेलेले का, कशाला आरसा पुसतोय, तुझ्या तोंडाला बरी धूळ लागली ती पुसना, म्हणजे तुला तुझं खरं स्वरूप कळेल. दळी दर्पण. समाजामध्ये जे जे दाखवणार काय, दाखवणं वेगळं, लपवणं वेगळं आणि झाकणं वेगळं. झाकायचं का, तर आपलाय म्हणून. गमत बघा, आपल्या पोराचं किंवा मुलीचे काय चूक झालं सांगतो, इथे तुला सांगितलं ते घरात जागा पब्लिकली नाही. बघा तुम्ही, मी मुद्दा महाग मोकळं बोलणार आहे का, तुम्ही माझे सगळे मित्र. झाकणं. मी एखादी गोष्ट आपल्या घरात कोणी पाहू नये असं म्हणत अचानक फोन आला, येत आहे, तर आपण काय करतो, चादर असते का आपली बऱ्यापैकी हातरून पांघरून काढलेलं नसतं, तसंच गोळा करतो बोलणं. बायकाला मी माझं म्हणणं पटेल तेवढा वेळ नसतो. मग ती चादर वरून टाकायची, ती माणसं गेली ना, चादर काढली. साखर सांगतोय तुला झाकणं. आता लपवणं काय मला सांगतो, अनेक गोष्टी लोकांना दिसवा म्हणून लपवतो, पण ते लपल्या नाही तर आपल्याला म्हणतो. एखाद्या गालात तिळे बघा, आणि हे घोटाळा आता बघा. मी मुद्दाम जरा मोकळ बोलतो. एखाद्या मुलीच्या ओठावर उत्तम तिळ आहे आणि हो मास्क आहे, ती मंदच असं करून दाखवतो. पांढरे मास्क आले, निळे मास्क आले, देवाशपथ सांगतो, मास्कचा धंदा आता जसली साडी, जसला शालू, तसले मास्क, ₹1 धंदा बघा. तुम्ही मुद्दाम समाजात बघा. मग तो ह्याच्याप्रमाणे कसं, तुम्ही जर बाबा शिपाई असाल बँकेत तर जरा साखर, बँकेचे मॅनेजर असाल आणखी वरती, जनरल मॅनेजर आणखी. परवा एक ताई आले होता, त्याला प्रमोशन हो जनरल, निळी साडी होती, निळच मास्क. आमचा पांढरा काय जो लोकसभेचा. हे कारण आहे दावायला. मोठी गंमत आहे. आपण कोणा लोकांना जर कळलं नाही तर मुंबईला नाही बघा, सांग की हे सांगणे जे आहे ना, ते तुमच्याकडे सांगण्याची जी कला तुमच्याकडे. मग ते पुढारीत असो, सकाळ बंद असो. आता काही राष्ट्रसंचार निघाल्या, परवा एक मुलगा आला होता, आमचा अस्लम काय सांगतो, विकास काय सांगतो. ते विकास उद्घाटन तर मी वरच्या पायरीवर, तो खालच्या पायरीवर यशवंत. बघा ते चांगलं झालं. प्रयत्न वाळूचे कडन विडता तेल इकडे. पांडुरंग दर्शनाला 1000 वर्ष पांडुरंग उभा आहे, त्याच्या पायावरती आपली बोट टेकून टेकून घट्टे पडले आणि त्यात बोट रुततात. याचा अर्थ मनापासून कधी काम केलं तर ते आयुष्यभर अखंडपणे राहत.
आता आजची मजा काय, खंडोजी कोण, मग आपला परिवार, ही गंमत आहे. आता खंडोजी काय करते, त्यांची मंडळी इथे आहे मला माहिती नाही, घरी गेलो दावला, बघ मी अध्यक्ष, मीच पत्रकार, सगळी माणसं माझ्या घरची आली, माझ्यावर फोटो काढला, राजभोज होते, श्रीनिवास पाटील होते, माहिती अधिकारी होते, आनंद आहे. इथं येण्यापर्यंत रूप वेगळं, आणि इथून गेल्यानंतर ही पिवळी पिशवी देत काय आहे, गेल्यावर तुमची मुलगी ते पेन उचलणार, पोरगा म्हणणार मला नाही द्या, तुम्हाला काय नाही. ही गंमत आहे. फार तर मास्क तुम्ही बायकोला द्या, तर तुम्ही मिळा आहे. जी गोष्ट आपल्याला नको ती सांभाळ. पत्रकारिता आणि एखाद्या मोठ्या पेपरमध्ये छोटे पेपर, आमचा आकारांपडला मुलगा प्रशांत, त्याने पोस्टासमोर काढले, तिथे पायऱ्या उतरून मी गेलो, मला वाटतं उतरडन शशिकांत तिथे गेलो, बरंच केले पाहिजे. एखादा मुलगा आपल्या मनानं स्वतःच्या अल्प ताकदीनं जर काही स्वल्प अल्प करत असेल त्याला हात द्या. आता आमच्या गोरख म्हणतो ते संजय राऊतांना आणायचं आणि सगळ्या आपल्या लोकांचा सत्कार करायचा. त्यांच्याशी बोललो मी, तुझं बोलणं करून दिलं, काय हरकत आहे, संजय माझा मित्र, जवळजवळ पत्रकार, जुने पत्रकार गोविंद रावकर माझे मित्र, माधवकर मित्र, जरा माझे मित्र, श्रीराम पवार, काय हरकत काय. आपण जे आज नरेंद्र चपळकरांना महाराष्ट्र भवनाचं बक्षीस मिळालं, त्याला मी फोन केला, नरेंद्र चपळकर जुने जस्टिस, त्याला एवढं पाटील साहेब काय, अहो म्हणलं काय, पाटील बातमी वाचली, तुम्ही जर उठला नसाल म्हणून पहिला संदेश पाठवला, तो संदेश तुम्ही बघितला नसेल म्हणून आता बोलतोय. काय आनंद, माझं घर छोट्या नवरा लोक या आणि छोट्या घरात राहा, आम्ही लगेच पाटील आहोत, राजभवनाचा माणूस इथून राहिला, आमचं घर राजभवन गंमत सांगतो. ही गंमत जी आहे ना, ती गंमत खंडोजींच्या सत्काराला तुम्ही वरती बोलवलं, ती गंमत आहे. रेकॉग्निशन सगळ्यात मोठी गंमत जी काय असते, ते कुणीतरी पाठीवर थाप टाकावी, शाबास, ही समाजामध्ये ज्याला मिळते ती पाठीवरची थाप आहे. काही वेळा आपण थाप मारतोय पत्रकार म्हणून, कधी मारल्याशिवाय गंमत येत नाही आणि तुमचा मला खुश होत नाही. मी मुद्दाम जरा टोचून जाचं बोलतो, काय वेळा संदेश होतो, छापा केली, तू छापली, आपल्या मनात नसताना सुद्धा ते आपण छापतो का, कारण आपण बेकार, आपल्याला पाहिजे का, वारंवार आलं पाहिजे, मग काही जाहिराती असतात. मी मुद्दा तुमच्यात म्हणून बोलतो, काय वावगं नाही, तक्रार करण्याचं नाही, काही नाही, पण छोट्या गावामध्ये टिकून राहायचं, सतत आपल्या मालकाच्या मर्जीत राहायचं, त्यांना बातम्या पुरवायच्या, DIO कडून बऱ्याच काही गोष्टी मिळवायच्या, ज्यांच्याकडून बरंच मिळतं तो माणूस आहे, यांचे साहेब माझे मित्र आहेत वरती, त्या कुठून काय मिळते, मधमाशी चुकून एखाद्या फुलं बसते, तिला मध नसतो, लवकर उठते, आणि जिथं मध आहे अशी फुल सापडलं बऱ्याच वेळा बसते, त्याला संपलं की उद्या जाऊन बसते. काही आपले मित्र असे असतात की ज्यांना बरं वाटतं, या ना देऊ, आणि तुम्ही काय म्हणणार, समाजातून गोळा केला पैसा हा आम्ही संस्थेला देतो आणि खर्च करण्याची आमच्या बद्दल बघतो. म्हणजे जेवढं अन्न मिळालं ते लोकांना वाटतो ताटवाटी आमची घासून पुन्हा ठेवतो, म्हणजे तुम्ही जे करताय ते काम ताटवाटी घासायला करताय, आपलं ताट आपलीच वाटी, पण भुकेलेलं अन्न ही फार मोठी कल्पना आहे. माझे काही 2-3 मित्र असे आहेत की त्यांची फ्रीज व्हॅन आहे, मोठमोठ्या हॉटेलमध्ये रात्री जातात, 11:30-12च्या पुढं उरलेलं अन्न घेतात, ते फ्रीजमध्ये ठेवतात, सकाळी नाश्त्याला फुटपाथ देतात. काही मंडळी झोपलेल्या अंगावर शाली रग घालतात. आणखी एक महत्वाची गोष्ट, आज सकाळी बघितली, देशपांडे काका टीव्ही बघितल्यानंतर तुम्ही कोणाला माहिती नाही, देशपांडे काका नावाचे 70 वर्ष ग्रस्त आहेत, ते नागपूरला आहेत, ते आपल्या मुलाला घेऊन स्कूटरवर जाऊन झाड लावतो, बागेमध्ये झाड लावतो, 6 झाडं लावून दिली, चांगलं काम केलं.
मग आपल्या दारात झाड लावणार आपल्या पुरतं. आता लावा मी जाईपर्यंत आपल्याकडे लाकूड काय मी मुद्दाम सांगतोय लाकडं नाही देवाशिवाय सांगतो. डिझेल आणि पुण्यात लई पॉप्युलर म्हणजे अर्ध्या तासात बाहेर डबा घेऊन ठेवायचा त्यात पांढरे टाकायचं आणि घराच्या बाहेर. खरं बोलतो बरं. परवा माझी नातेवाईक मुलगी वारली. चांगला स्टेनिलचा नवा डबा त्याला पांढरं कापड अर्धा तास थांबवले का ते म्युन्सिपल माझ्यासाठी ओळखीचे तिथे काही ठरवतो अर्ध्या तासात. मग मी लगेच ठरवलं संध्याकाळी आळंदी पाण्यात टाकायचं. मग आळंदीला नाशिकला आपला संगम नाहीतर संगम माहुली कल्पना. मग कशाला तरी टाकलं पाहिजे प्रयागराजला टाकलं पाहिजे कल्पना शिवाय प्रतिष्ठा. आज सकाळी मला एक फोन मी मुद्दाम मोकळं का बोलतोय मला फोन साहेब ते आपले घाडगे काका होते नाही त्यांचा तो प्रशांत वारला 2-3 दिवस झाले तुम्ही नव्हता. अपेक्षा काय माहिती का शोक संवेदना. मला कळलं काही लोक आमची आई वारली म्हणून मला फोन करतात. हे मोकळं बोलतो बरं हे कोणा छापण्यासाठी नाही. मृत्यूला जो प्रतिष्ठा आहे. चाय घेऊन गेलो लग्न ठीक आहे पण मी अलीकडे बघतोय रात्री 11:30 मला फोन देतो शमशुद्दीन बोल रहा हूं वह हमारे सलीम भाई ना उनका वाढदिवस है साहब बोलो मी सलाम अलैकुम वालेकुम सलाम. अरे अल्लाह आपका भला करे थँक्यू. आमचं एक मत वाढेल रात्री 11:30 तेव्हा काय झालं प्रश्न. आणि तुमच्याकडे बघतोय मी आता हा फोटो तो फोटो एकदा फेट्यातला एकदा जॅकेटातला एकदा असा एकदा उभा असा. तुमची नजरच असते चांगला फोटो कुठं पाहिजे त्यालाच मागतो आपण. पण हे केलं पाहिजे. जगण्यात सुद्धा गंमत आहे आणि उत्तम रीतीने जगणं हे त्यात आवश्यक आहे. आणि म्हणून मूळ ज्यांनी दर्पण सुरू केलं आणि दिग्दर्शक नावाचं एक मासिक काढलं ते लोकमान्य टिळक संपादक होते आगरकर संपादक होते. दोन्ही मित्र एक कृष्णाघाटचा एक कोकणातला पुण्यात गेले गायकवाडवाड्यात काढलं. गायकवाडा बडोदराची इस्टेट त्यांना दिली जमलं नाही. सामाजिक संस्कार अगोदर का राजकारण अगोदर विद्वांचे पुनर्विवाह. त्या आगरकरांना लोकांनी पुण्यामध्ये धोपडलं तेव्हापासून. 3 रुपये पारणे नोटा नाही 3 रुपये पारणे नाणी या कोपऱ्यात उपरनेशा माझा अंत्यविधी करायला कुणी तयार होणार नाही. कमी समाजाच्या विचारांच्या अगोदर जन्माला आलेला आहे तेव्हा यातून करा. मी खरी गोष्ट सांगतोय वाचा तुम्ही मुद्दा म्हणून. महात्मा फुले विधवांचा विवाह. बरं महात्मा फुलेचा मुलगा कोण सांगा. महात्मा फुलेंचा मुलगा काशीबाई नावाची एक विधवा जिच्यावर सासऱ्याने बलात्कार केला आणि मूल राहिलं. ती जीव द्यायला गेली. तिला कोणी आणून सावित्रीला ताब्यात दिलं. तिला जो मुलगा झाला तो यशवंत हा महात्मा फुले दत्तक बरोबर. आपल्याच गावातली घरातली विहीर हरिजनगिरी यांना दिली. तो त्यावेळेला बेल नव्हती. अवैधरित्या काय झालेलं मूल पायरो ठेवायचं बेल वाजवायची सावित्री यायची पोटाला लावायची. ती सावित्री कुठली नायगावची. महात्मा फुले कुठले कडगुंची. यशवंतराव कुठले इथले. एकाला फी भरली नव्हतं म्हणून आईनं 6 पायऱ्या दळण दळलं. आणि त्या माणसानं मुख्यमंत्री झाल्यावर द्विभाषिकाचा आदरणीय बाळासाहेब देसाई शिक्षण मंत्री असताना 1200 रुपये सवलत आहे. त्यांना मोफत शिक्षण. नागनाथ कोतापल्ले श्याम देशपांडे ब्राह्मण मराठा हिंदू मुसलमान मान नाही 900 रुपये ठरलं होतं. मग कुठे साहेबांना म्हणाले साहेब तुम्ही लोकल मराठा आहे आम्हाला पगार 75 पुढच्या वर्षी 76 त्याच्यामुळे 77 1200 योगदान जात नाही 900च्या वर म्हणजे 1200 का. कारण मला रिटायर व्हायला 25 राहतील तोवर माझा काय पगार 100 होत नाही किंवा आमच्या करता करा. हे खरं सांगतो. याचा अर्थ काय
समाजाची पुढची व्यवस्था लक्षात घेऊन अनेक आमच्या मित्रांनी बौद्ध धर्म स्वीकारला 14 ऑक्टोबर 1956. आताच्या सवलती बंद करा हे माजले शब्द मी बरोबर सांगतोय नाही. धर्मांतरण आर्थिक परिस्थिती बदलत नाही. ही माझी माणसं आहे सवलती चालू ठेवल्या ते यशवंतराव चव्हाण, चिरंजीव सामान्य यांची कृष्णा कोटे सांगली आहे ते चव्हाण. कोणामुळे बरं हे कडे किती लोकांना माहिती आहे? यशवंतराव चव्हाण, हरिभाऊ लाड, गणपतराव पटेल यांनी एक प्रेस शिवाजी मराठा प्रेस काढलाय. तुम्हाला का मुळचं नंदू पठाण ऐकवाय बघायचं तर कोणाला लेख लिहिलेल्या. मी यशवंत बळवंत चव्हाण, हरिभाऊ काय गंगाराम लाड आणि गणपतराव पठाणे एक प्रेस काढतो. सेवाधन महिना 10 रुपये. यशवंतराव चव्हाण, नंदू पठाणे ते पेपर आहे तेवढा काढून बघा. मनामध्ये ज्याला उर्मी आहे आणि कृष्णाकडे जो वाढला ते यशवंतराव चव्हाण ते पत्रकार सह्याद्री काढला चाललं नाही. अनंतराव पाटलांना सह्याद्रीला काढायला नरबोले मे सह्याद्री नाभी परुळेकर सखा बाळासाहेब आत्ताचे बाळासाहेब गंगू जाधव पुढारी सत्यवादी बाळासाहेब पाटील मी तिथं शिकायला होतो म्हणून सांगतो. याचा अर्थ काय? समाजातील ट्रेडमिल वरती जाधवराव एक पेपर काढायचे आणि राजाराम टाकीन पद्माचे गेस्ट हाऊस आहे तिथे खाली आमच्या एका मित्राचं बंधुकी दुकान होतं पोपटरावच्या घरी. तिथं आम्ही बसायचो. काढून मिळालेलं सगळे शेअर ट्रेडमिल पायाने चालवायची एकच पेपर पुढारी तेवढ्या पद्धतीत बातम्या. त्यातून आता पुढे बघा कुठे तुम्ही यंत्रणा आहे सकाळ बघा आणि सगळ्याची प्रेस आहेत ना ते आफ्टर लिमिटच्या बाहेर आहेत. ही लोक आहे. पुढारी नव्या मुंबईत कुठे बघा, पुढारी कोल्हापुरात कुठे बघा, सकाळ कोल्हापुरात कुठे बघा. का? धंदा चालवायची एक क्षमता लागते आणि मार्केट कळलं पाहिजे. मी मुद्दा केवळ हाच प्रसंग आहे आणि तुम्ही माझे सगळे मित्र कोणत्या ना कोणत्या भूमिकेत आता उभा आहे. छोट्या घरातली मुलं तुम्ही माझ्या वयाचं कुणीच नाही पण कुणी येऊ द्या. हे गोरगाला म्हणलं साहेब शरद पवार म्हणाले चला म्हणतो. आता माझी विनंती आहे 5-5ची गँग का चला. अजून जे काय ते सभागृह दाखवायची पद्धत आहे का नाही मला माहिती नाही. या ना तिथून 5 जणांची गाडी करायची ऋषिकेश बघायचं. शिमल्याला आज काय गर्दी आहे तुम्हाला सांगतो. इतकं सुंदर बर्फ पडले पूर्ण असतात शिमल्याला. कोण वरती गेले कोण कुत्री घेऊन आत आहे कोण मुलं घेऊन आत आहे. हा जो आनंद आहे वेण्णाला 1-4 महाबळेश्वर 7 कधीतरी या लेखडीतून मोकळा होऊन ती लेखडी घ्या ज्यातून तुम्ही पर्यटन कराल. अपूर्व हे आहे. पु ल देशपांडे उत्तम लेखक होते. काय काय लिहिलं सगळं जग बघून लिहिलं. माणगाव कुलकर्णी होते, शिवाजीराव भोसले होते, पांडुरंग शेट्टी आठवले होते. जरा बाजूला बघा थोडी सवड काढ. नवरा बायको जर एक मनाचे असतात आणि तिलाही जमत असेल तर 2-4 दिवस पोरावर सोपवा जाऊ बाहेर पडा. मुद्दाम सांगतो कारण आता वेळ नाही. काय केलेस मला नको दुसरीकडे नाही तू केलं ते योग्य आहे. चल खाऊ आपण. माझ्या बायकोने मला कानावलं दिलं खावा. अरे कुठं आलाय कुठं मला माहिती नाही सांगावं लागतं. आणि तो तळल्याला चांगला होता जर खरपूस होता. ही जी गंमत आहे ती आपण लुटायला शिकवाय. मी मुद्दा मोकळ बोलतो. आपले सर्वांनी पत्रकार लायन्स क्लबचा मेंबर असताना सगळ्या पत्रकारांना बोलवलं त्याचा सत्कार केला. करत चला तर आपण मोकळ बोललो 2 तासात एकमेकात घालवतो ही सुद्धा विसर्जन आहे मनापासून. आपली दुःख आपली सुखाचा गुणाकार दुःखाचा भागाकार मैत्री बेरीज आणि शत्रुत्वाचे वजाबाजी जर कारण शिकलो आपण फार पडलो. आणि तेव्हा शेवट मी करतो आता 81 आनंद जमल तेवढी मदत करायची बघा. काल एक लग्नात गेलो एका पोराचा डोळा दिसला मला. इकडे म्हणलं काय नाव समर्थ ओंकार पाटील गाव आमकाम ये म्हटलं. LV प्रसाद रुग्णालय हैदराबाद तिथं डोळा बसून भेटतो पण तो डोळा कॉस्मेटिक डोळा दिसायला डोळा नाही. सुरू केलं काय हरकत आहे
माझ्या पोराला असं मी केलं असतं का नाही, माझ्या खर्चाने केलं असतं का नाही. बर तिथला खासदार माझा मित्र आहे, त्याच्याकडे 12,500 माणसं कामाला आहे, तेव्हा माझी 2 माणसं जरी गेली खाण्यापिण्याच्या खर्चासकट, शिवाय माझं पत्र गेले की फुकट काय नाही. तेव्हा परवा एक पाळेकर म्हणायचा माणूस आला, त्याच्या विचाराने खाली काय दिसतच मला असं नव्हतं. आणि मग काय साहेब पाहिजे अजिंक्य शिंदे म्हैसाळकर पाठवला, पाय बसून आला तो जयपूर काय वाईट. जेवढं देता येईल तेवढं द्या, जेवढं लिहिता येईल तेवढं लिहा, आणि जेवढं ऐकता येईल तेवढं आवड. आता तुम्हाला ऐकायला दिले मला वाटतं ते दिले ना काय चांगलं आहे. मी तुम्ही समोर बोलताना मी तुमचं ऐकत नाही हे ऐकतोय त्याला कळतो. आनंद आहे, फार चांगली गोष्ट आहे. तुम्ही सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. मोठे व्हा, लिहा, स्वतःच काय काढता आलं तर काढा, शक्य असेल दोघं चौघ एकत्र करा आणि त्यातून मोठा आनंद आहे. काही लागलं तर कधी येईल. पत्रकार मित्र, मी पुण्याला कलेक्टर होतो, एकही गोष्ट झाकलेली नाही. झाकून जे न देखे रवी ते देखे कवी, कधी झाकायचं. कोंबडं झाकून सुरू वगैरे थांबल का, मग सुरू होतं ना, मग कोंबड्या म्हणून जेवढं मारणार तेवढं काय फरक पडतो. मग ते कोंबड्याचे दाणे काय लोक घालतात त्यामुळे पुसतो. ती दाणे घालून गप बसायचं नाही, तुझ्यापेक्षा मोठं दाणा मिळून. पण ती क्षमता यायला, ती क्षमतेला वेळ लागतो. तुमच्या लेखणीत जेव्हा ते वळी विकास पडे नावाच्या मुलाला तुमच्यातल्याच काल परवा बक्षीस मिळाले, त्याने काही एक बातमी छापली बघा फार मोठी आहे, माहिती होतं तुमचाच माणूस आहे. पत्रकारितेने एक फार मोठं त्याला हे मिळालं, त्याने एक बातमी छापली, कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार बाहेर काढला त्याची. आता तुम्हाला माहिती आहे का, मला मी टीव्हीवर बघितली. तेव्हा आपण सर्वांना मनापासून धन्यवाद देतो, आपण सर्वांना मनापासून अभिनंदन करतो. ज्यांना ज्यांना जे जे काम आहे 2 गोष्टी करायच्या, लिहून काढायचं, नाव लिहायचं, टेलिफोन नंबर लिहायचा, ईमेल लिहायचा, पाहिजे काय ते सांगायचं. 2 मिनिटात काम, नसेल तर नाही, झालं तर होय, जोरात जा. सगळ्यांना म्हणजे माहिती आहे, पुश अँड पुल. दरवाजाला पूल असला आणि तुम्ही जर पुश केला, बाग जन्म उडायचा, वाचायला शिका. कारण PU डबल एल आहे आणि PU SH आहे. पहिलं PUच आहे किंवा पिऊन नाही, विरोधात भाग सोडा. आनंद आहे, मलाही बरं वाटलं तुमच्याशी बोलून. धन्यवाद देतो, तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो. लायन क्लब कराड आणि लायन फलटणचं नातं आपलं जुनं नातं आहे. तुम्ही आमचे मामा आहे. सईबाई या आमच्या आऊसाहेबांच्या सुनबाई आहेत. आम्ही शिवाजी महाराजच आहोत, मग यशवंतराव प्रति शिवाजी आमच्या इथंच आहे. त्यामुळं तुमचं जो नातं आहे ते नातं असंच कायम ठेवा. आदरणीय मधुजीराव निंबळकरांनी मला शिवाजी हॉस्पिटलला पहिला लोन 250 रुपये रामविलास लाहोटीच्या नावाचे पारितोषिक दिले. त्याच रामविलास लाहोटीच्या नावानं जी बिल्डिंग आहे त्यामध्ये तुम्ही लायन्स क्लबचं डोळ्याचा दवाखाना, बरोबर आहे. माझ्या अनेक पत्रावरून आदरणीय आमचे सतीशराव शिंदे डॉक्टर ते तिथं सांगतात. आणि आम्हाला काही वेळा 50% काही वेळा मोफत असं ऑपरेशन बाई येते आणि डोळं भरून बघते आणि दोघं देते. डोळे भरून बघण्याला एक गंमत आहे. आणि ज्या डाव्या डोळ्यात ऑपरेशन झालंय ते दिसायला लागल्यानंतर उजवा डोळा होतो, आनंदाने होतो, तो बाहीनं पुसत असतो किंवा बाई पदरानं पुसते, तो आनंद आहे, तो मोठा आहे. तो आनंद तुमच्या जीवनात मिळो एवढीच जगन्नाथ प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. आपली ओघवती भाषाशैली, विविधांगी नजर, समाजाचं मुखवृत्त, चालाशपणा, अष्टपैलू व्यक्तिमत्व जे पाहिजे आणि जे दिलं पाहिजे, जे घेतलं पाहिजे, समाजाला काय हवं आणि काय दिलं पाहिजे. खरं तर आपण एक PhD जाऊन त्या विषयावर केलेली आहे आणि आमचा तो खरं तर ऐकायला मजा आली. आपल्या घरात चालला तरी बरं वाटलं असतं. कारण विचारांची देवाणघेवाण झाली तरच आपलं मोठेपण वाढतं, विचारांची बघलपणा वाढते आणि व्यासंगी वाढतो. त्यानंतर मी अध्यक्षाला विनंती करतो की त्यांनी प्रमुख पाहुण्यांना भेटपुष्पहार करावे. प्रमुख मान्यवरांच्या मनोगतीय भाषणानंतर लायन्स क्लब ऑफ कराडच्या वतीने प्रमुख पाहुणे यांना भेटवस्तू प्रदान करण्यात आल्या. तसेच
कराड अर्बन बँक शताब्दी हॉलमध्ये आयोजित केलेला पत्रकार सन्मान सोहळा या कार्यक्रमाचे आभार लायन्स संदीप पवार यांनी मानले. या ना. यानंतर आमचे लायन सर्जिकल आणि फार्मा क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्व. मूर्ती छोटीशी लहान आहे, छोटीशी आहे, छोट्या शरीरची आहे, पण कर्तृत्व व्यायामाची प्रचंड आवड असणारा आमचा मित्र लायन जितू याचा जन्मदिवस आहे. श्रीवसू जितू यांना विनंती करते मंचावर यावं आणि साहेबांच्याकडून पुष्पगुच्छ स्वीकारावा. जन्मदिनानिमित्त हा छान योगायोग जुळून आलेला आहे. नाही, असं काय. दोघांना मिळून घ्या. धन्यवाद सर. असं म्हणा असं. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय खासदार श्रीनिवासजी पाटील साहेब, तसेच आमचे श्री भोजराजजी नाईक निंबाळकर द्वितीय प्रांतपाल, तसेच आपण समोर जमलेले सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, आजच्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण वेळात वेळ काढून उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. तसेच आमच्या लायन्स क्लब ऑफ नक्षत्राच्या अध्यक्षा गौरताई चव्हाण ह्या सुद्धा इथे उपस्थित राहिल्या, त्यांचंही मी आभार मानतो. तसेच अजून कोणी नाव राहिले असतील, तसेच हा जो हॉल आहे हा आम्हाला अर्बन बँकेने उपलब्ध करून दिला, त्यांचेही आभार मानतो. तसेच आमचे लायन राजू शहा यांनी खूप छान सूत्रसंचालन केलं, त्यांचेही मी आभार मानतो. आपण सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी इथं आलात त्याबद्दल मी कराड लायन्स क्लबच्या वतीनं आपल्या सर्वांचा आभार मानतो आणि कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. दी इंटरनॅशनल असोसिएशन लायन्स क्लब ऑफ कराडच्या वतीने नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. नेत्ररोग तपासणी शिबिर, वृक्षारोपण, स्वच्छता मोहीम, पत्रकार सत्कार मेळावे, रक्तदान शिबिर आदी उपक्रम क्लबच्या वतीने राबविण्यात आले आहेत. तसेच जिल्ह्यातील ग्रामपंचायती आणि कृषी खात्यांचे वेळोवेळी मार्गदर्शनपर मेळावे आयोजित केले आहेत. त्यामुळे लायन्स क्लब ऑफ कराडच्या वतीने राबविले जाणारे हे उपक्रम समाजाच्या हिताचे असून इतर सामाजिक संस्थांनीही लायन्स क्लबचा आदर्श घ्यावा. दुःखी, वंचित व गरजवंताच्या सेवेत सातत्याने कार्यशील असलेल्या लायन्स क्लब ऑफ कराडला 56 वर्षाच्या अविरत सेवेचा गौरवशाली वारसा लाभलेला असून लायन्सचे सेवाकार्य हे भगवंतच दाखवणाऱ्या प्रसादासारखे आहे. कराड 24 न्यूजसाठी संतोष वायदंडे, कराड.